नमस्कार. आज आपण बघणार आहोत लग्नाची बिडी या मालिकेमध्ये राघव हा विनूला चालण्यासाठी फोर्स करत असतो आणि तो राघवकडे जात असताना त्याच्या पायाचा तोल जाऊन तो खाली पडतो. तेवढ्यात राघवला जाग येऊन राघव जोराने विनू असा आवाज देऊन उठून बसतो आणि तेवढ्यात मधू सुद्धा पळत येते आणि म्हणते की राघव काय झालं, असं काय दचकला. मधूला जेव्हा राघवला पाणी देते तेवढ्यात रत्नाकर आणि राजश्री तिथे येतात. म्हणतात की काय झालं रे राघव. राघव म्हणतो मी ठीक आहे बाबा, मी तू बद्दल एक वाईट स्वप्न बघितलं आणि त्यामध्ये त्याला चालता येत नव्हतं. नंतर राजश्री राघवला समजावत म्हणते की विनायक हा नक्की बरा होईल, तू काही काळजी करू नकोस. त्यानंतर रत्नाकर म्हणतो की राघव, माझं एक मत आहे, तू जाणून घे. रत्नाकर म्हणतो की तुझे आणि सिंधूचे मतभेद जाणून घेण्या इतका मोठा तो विनायक झाला नाही. विनूची ट्रीटमेंट डॉक्टर काकूनी करावी, जे सिंधूनीच करावी असं त्याचं म्हणणं आहे. तेव्हा तुला विनूचं सुद्धा मत जाणून घ्यायला हवं. त्यावर राघव म्हणतो की आता नाही, माझा तिच्यावर अजिबातही विश्वास राहिला नाही. त्यावर रत्नाकर म्हणतो हा तुझा राग बोलतोय राघव. नंतर रत्नाकर म्हणतो की सिंधू ही चांगली डॉक्टर आहे, पण तू ऍक्सेप्ट करत नाही. याचं कारण एकच आहे की जे घडून गेलं आहे ना, स्वीकारून तू पुढे जायला तयार नाही राघव. तेव्हा राघव हा रत्नाकर कडे बघायला लागतो. हा लहान आहे आणि तुझ्यामध्ये आणि सिंधूमध्ये जे घडलं ना, त्याचा विनायकचा काहीही संबंध नाही. तो शिक्षा भोगण्या इतका मोठा पण नाहीये. त्यावर राघव म्हणतो काय बोलता बाबा, मी विनायकला त्रास देईल का? मी कशाला त्याला त्रास देऊ? रत्नाकर म्हणतो की राघव, विनूला सिंधूची गरज आहे, म्हणूनच तू विनायकची ट्रीटमेंट सिंधूकडे दे. तेव्हा राघवला मोठा धक्काच बसतो. त्यावर मधू म्हणते की मी बऱ्याच वेळापासून राघवला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर राघव म्हणतो की मी कोणाचंही ऐकणार नाही आणि मी विनायकची ट्रीटमेंट ही सिंधूला मी इकडे आणणार नाही. एक बरा होत असेल तर सिंधूला इकडे आणायचं असं वाईट आहे राघव. राघव म्हणतो की माझ्यात आणि सिंधूमध्ये आता कोणताही संबंध नाही, पुन्हा तिला मला इकडे आणायचं नाहीये. पण राघव म्हणतो की कसं आहे ना बाबा, शरीराच्या जखमा भरून येतात पण मनाच्या जखमा नाही भरून येत. सिंधूनी माझ्या मनाला खूप जखमा केल्या आहे. मी मोठा निर्णय घेतला आहे. विनूच्या ट्रीटमेंटसाठी मी लंडनला जात आहे. राजश्री म्हणते हे कधी ठरलं? श्री म्हणते आम्हाला का नाही सांगितलं? त्यावर राघव म्हणतो हे मला सांगायचं नव्हतं, पण मला यावर चर्चाच हवी नाहीये. कारण राघव म्हणतो हा माझा निर्णय आणि तो माझ्या मुलासाठी घेतलेला आहे. रत्नाकर म्हणतो ठीक आहे राघव, तुला जर वाटतं असेल तर तू येऊ शकतो लंडनला. त्यानंतर पूजेची वेळ झाली आहे असं म्हणत राजश्री ही मधूला आणि राघवला खाली येण्यास सांगते. ते तिथून निघून जातात. इकडे सिंधू मंगेशला सांगते की आम्ही पुण्याला नाही तर आम्ही मुंबईला जात आहोत. तर मंगेश म्हणतो की असं अचानक मुंबईला? सावी म्हणते की आई आपण पुण्याला जात आहोत ना. सिंधू म्हणते की सावी, मुंबईला खूप मोठा समुद्र आहे, पण पार्कमध्ये जाऊ, म्युझियममध्ये जाऊ आणि खूप मज्जा करूयात. सावी म्हणते की मला पाणीपुरी आणि भेळपुरी खायला मुंबईला नाही जायचं, तर मला विनायकला भेटायला जायचं आहे आणि मला त्याच्यासोबत खेळायचं आहे. त्यानंतर सिंधू सावीला समजावत म्हणते की काय करते ग, काय तू ते सतत सतत विनू लावलंय ग. तेव्हा सावी म्हणते की आई तुला नाही येत का विनूची आठवण? नंतर सिंधू म्हणते सावी तू एक लक्षात ठेव, आपली फॅमिली सोडली तर आपल्यासोबत दुसरं कोणीच राहत नाहीये. त्यानंतर लगेचच सावी सिंधूचा हात तिच्या डोक्यावर ठेवत म्हणते की सांग आई, खरंच सांग, तू मला ची आठवण तुला येत नाही का? ते ऐकून सिंधूला मोठा धक्काच बसतो. तर इकडे काकू, राजश्री सर्वजण देवीची पूजा करू लागतात. राजश्री रेश्माला नैवेद्याचे ताट आणायला सांगते, पण रेश्माचं लक्ष मोबाईलकडेच असतं. रेश्मा म्हणते की काकू, तुम्हाला मी एकटीच दिसते का? दुसऱ्यांना सांगा ना. त्यानंतर रुक्मिणी काकू ही रेश्मावर भडकते आणि तेवढ्यात मधू आणि राघव खाली येतो आणि म्हणतो की काकू, मी काल रागाच्या भरात तुला खूप काही बोलून गेलो, तसं काहीच नाहीये. राघव हा काकूची माफी मागतो. नंतर रुक्मिणी काकू म्हणते जाऊ दे राघव, मला आज वेगळ्याच विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे. आणि काकू राघवला म्हणते की तू विनायकला घेऊन लंडनला जात आहे, एवढी मोठी गोष्ट तू घरातल्या कोणालाच सांगितली नाही की राघव म्हणतो की विनायकला मी लंडनला घेऊन जात आहे कारण मला त्याच्यावर सगळ्यात मोठी ट्रीटमेंट करायची आहे, त्याला बरं करायचं आहे. वर ऋतुजा म्हणते की तुला लंडनला जाण्यासाठी तिकीट, विजा याची गरज लागेल ना. राघव म्हणतो की मला माहित होतं, त्यासाठी मी याच्या सगळ्या प्रोसिजर आधीच करून ठेवल्या आहे. राजश्री म्हणते की एवढ्या कमी वेळात जाण्याची कशी तयारी केली आहेस तू? राघव म्हणतो की मधू करेल ती तयारी. नंतर रुक्मिणी काकू राघवला विचारते की तिथे राहायची सोय काय आहे.
हे सुद्धा मी ऑलरेडी मॅनेज करून ठेवलं आहे असं राघव रुक्मिणी काकूंना सांगतो. मधू तिथे येते आणि म्हणते की विनायकला पूजा करायची म्हणून बोलवायला गेले होते पण तो त्या रूममध्ये नाही. राजश्री म्हणते की राणी अगं असेल तो इथेच, काही काळजी करू नकोस. आणि लगेचच तिथे अन्वी येते आणि म्हणते की त्याच्या जागी जर मी असते ना तर मी लगेचच घर सोडून गेले असते. तुम्ही विनूला ट्रीटमेंटच तशी देतात. रुक्मिणी काकू अन्वीवर भडकते. तर त्यानंतर राघव म्हणतो की अन्वी मोठ्यांशी कसं बोलायचं तुला समजत नाही का, म्हणायचं आहे तुला. त्यावर अन्वी म्हणते की राघव मामा काहीच नाहीये. विनायकला तो मामी म्हणजे त्याची डॉक्टर काकू त्याची मैत्रीण सावी त्यांच्यासोबत एकत्र यायचं आहे, त्याच्यामुळे त्याला त्रास होत आहे. तुला दिसत नाही का. आणि म्हणते की हा तुमचा सगळा प्रॉब्लेम आहे. लहान मूल म्हणजे तुम्हाला एखादा रोबोटच वाटतो की काय. जे सांगायचं आणि त्याने ते करायचं. रत्नाकर म्हणतो की अन्वी तुझं तोंड बंद कर आता आणि आपण विनायकला शोधूयात. राघव म्हणतो की विनू घराच्या बाहेर पडलेला नाहीये, तर तो नक्कीच घरात कुठेतरी असेल, चला आपण त्याला शोधूयात. मग सर्वजण आणि मधू सगळे विनूला शोधायला जातात. इकडे विनू हा पाय घसरत घसरत येत असतो. सर्वजण विनायकला शोधतात पण विनू कोणालाही सापडत नाही. राजेश सर्व रूम चेक करतात तर मधू आणि राघव टेरेस सुद्धा चेक करतात. तिकडे सर्व विनूचा शोध घेतात मात्र विनू कोणालाच सापडत नसतो. एवढ्यात विनूच्या आश्रमातील मॅनेजर तिथे येतात आणि म्हणतात की मधू आणि राघव. त्या मॅनेजरला बघून त्यांना मोठा धक्काच बसतो व लगेचच मॅनेजर सर्वांना हात जोडतात. तेव्हा राघव काकू हा विनूचे मॅनेजर आहेत आणि हे आश्रमातील कमिटी मेंबर आहेत. उठून उभं राहत काकू सुद्धा त्यांना नमस्कार घालते. तर राघव म्हणतो की तुम्ही इथे कसं काय, तुम्ही आम्हाला सरप्राईज दिलं. मॅनेजर म्हणतात की विनूची तुम्ही काळजी घेता की नाही हे बघण्यासाठी आम्ही आलो आहे. नंतर हसतच लगेच रुक्मिणी काकू त्यांना म्हणते की विनायक हा बेस्टच आहे, तुम्ही त्याची काही काळजी करू नका. त्यानंतर ते मॅनेजर म्हणतात की आम्हाला खात्री आहे की विनायक हा इथे खूप छान रमला असेल. आमच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी आम्हाला विनायकला भेटावंच लागेल. तो सुधरत आहे की नाही, त्याला करमत का नाही इथे बघण्यासाठी आम्हाला बघणं आमचं कर्तव्य आहे. काकूला ते म्हणतात की तुम्ही विनायकला बोलवता का. राघव म्हणतो की हो मी खरंच बोलवतो त्याला आणि त्याच्या रूम मधून घेऊन त्याला येतो बसा. आणि त्यानंतर राघव आणि मधू ही वर जाऊ लागतात. तर राघव हा मधूला म्हणतो की या लोकांना विनू गायब झाला आहे हे सांगू नकोस, तर मोठा प्रॉब्लेम होईल. तर मधू म्हणते की राघव तुला काय म्हणायचं आहे, आता काय करायचं आपण. आता आपण विनायकला शोधूयात म्हणत मधू आणि राघव वर निघून जातात. दुसरीकडे सिंधू ही सावी समोरून उठू लागते तर तेवढ्यात तिचा धक्का एका फोटो फ्रेमला लागतो. तो फोटो खाली पडतो आणि त्याचे तुकडे तुकडे होतात. आणि तेव्हा म्हणतो की सिंधू तुझं लक्ष कुठं आहे, फुटली म्हणजे काही चांगला संकेत नाहीये. सिंधू ही मंगेशकडे बघू लागते. नंतर सिंधू ही मंगेशकडे बघू लागते आणि नंतर सिंधू ती फ्रेम हातात घेते आणि म्हणते की आपण विनू बद्दल बोलत होतो. अचानक ही फ्रेम खाली पडली. सिंधू म्हणते की सावी तुला खरं सांगू का, मला खरंच विनूची खूप काळजी वाटते ग. त्यावर सावी म्हणते की चल आपण त्याला फोन करूयात. सिंधू म्हणते की नाही आता नको त्याला फोन करायला. तर मंगेश सुद्धा म्हणतो की तू फक्त एकदा तरी त्या विनायकला फोन कर म्हणून. वा सिंधू ही विनायकला फोन लावते पण ते फोन व्यस्त असतो हे सिंधूला समजते. पुन्हा फोन लावते आणि म्हणते की माझा नंबर त्यांनी ब्लॉक केलेला असेल. तर सावी म्हणते की आई पुन्हा एकदा फोन लावून बघ ना, विनू कसा आहे आपल्याला समजेल. सिंधू सावीवर चिडत म्हणते की बस झालं सावी, आता इथून पुढं सारखं विनू विनू म्हणून नाव घ्यायचं नाही. तिकडे सावीच्या आग्रहामुळे आणि मंगेशच्या आग्रहामुळे सिंधू तिचा निर्णय बदलून पुण्याला जाणार का. सावी आणि मंगेशला खूप आनंद होतो. त्यानंतर सावीला घेऊन सिंधू ही रत्न पार्किंगच्या घरी जाते. दरवाजा उघडताच राघव आणि रुक्मिणी काकू ही सिंधूला बघते. त्यांना सर्वांना मोठा धक्काच बसतो. तर रुक्मिणी काकू राघवला म्हणते की राघव तू हिला बोलवलं आहेस का. मधू म्हणते की काकू मी बोलवलं आहे. नंतर मधू ही सिंधूला म्हणते की विनूच्या डॉक्टरसाठी इथे आली आहे, इथे आला आहात तुम्ही विसरू नका असं म्हणते. आणि सिंधू ही मधूकडे आणि राघवकडे बघते आणि ती सावीला घेऊन आतमध्ये जाते. अखेरच विनूच्या ट्रीटमेंटसाठी सिंधू ही रत्न पार्किंगच्या घरी पाऊल टाकते. आणि विनू सिंधू आणि राघवला कसे एकत्र आणतात, ओला सिंधूचं सत्य आणि सिंधूला राघवचं सत्य एकमेकांना समजतं, तेव्हा समज दूर होऊन राघव आणि सिंधू एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.